सो गाईज आता वडगाववरून परत आलेलो आहे आणि आता वाढदिवसाचं सेलिब्रेशन आहे ते करायला चाललो वाड्यामध्ये. हा तर वाड्यात सेलिब्रेशन आहे, तुम्हाला आता दाखवतो पुढचं. हे बघा डेकोरेशन असं केलेलं आहे. हे बघा डेकोरेशन. तर काकींचा 50वा वाढदिवस आहे. सो नमस्कार नमस्कार. त्याचा आवाज जात नाही. सो त्याचं सेलिब्रेशन आहे आज. भैया काम कर रहा है, लड़का बहुत मेहनत कर रहा है. कर कर बाबा कर, काम कर, अच्छी बात आहे. तर वेलकम ड्रिंक मिळालेलं आहे आला. बघा असं म्हणतो ही आमची बहीण अशी म्हणत्या. हा मी तुझी बहीणच आहे आणि बहीणच. चिडल्या जरा तिला चिडवले मग आजपासून म्हणून असं बरोबर. हा ते काय ते सगळं सोडून द्या, इथे वेलकम ड्रिंक वर फोकस करा. गायचं ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, ह्याच्याकडे लक्ष देऊ. इथं मस्तपैकी या मुलींची परीक्षा चालू आहे मराठी आणि इंग्लिश मध्ये. मराठी चांगली आहे का इंग्लिश? काय हो मी काय वाटेल ते घेतो ब्लॉग मध्ये. सांग विचार. तर वासासाठी जेवण तयार झालेलं आहे. मस्त महाराष्ट्रीयन जेवण आहे. शेंगदाणे चटणी, खरडा, चपाती, कोशिंबीर, झुणक्याची वडी, दही, खीर, सार, भात आणि भजी पण आहे. हे काय वांग्याची भाजी. सो मस्त जेवणाचा आस्वाद घेऊ. ह्याच्यावर काय म्हणणं आहे आपलं? काय पारंपरिक जेवण बोलायचा. हो थांबा की बसा तुम्ही. हो आजी थांबा, देतो थांबा तुम्हाला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. वासाचा मूड झाला आता, नंतरचा मूड नंतर हे वासाच्या लोकांसाठी ठीक आहे. तुम्ही म्हणशील किती वेळा केक कापायला, पण हे वासाच्या लोकांसाठी. तर आता कार्यक्रम चालू झालेला आहे. मन्ना होस्ट करणारा आहे शो. तो सगळेजण आलेले आहेत, पूर्ण वाडा भरलेला आहे. तर आता आपण कार्यक्रम बघू. मस्त सेलिब्रेशन चालू होणार. हॅलो एव्हरीवन. हॅलो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मस्त संध्याकाळी. आपण इथे सर्वजण जमलो आहे एका खूप खूप स्पेशल कारणासाठी. आपल्या लाडक्या उदय काकांच्या खऱ्या बॉस कल्पना काकूच्या 50व्या वाढदिवस साजरा करायला. म्हणतात ना, वय हे फक्त एक नंबर असतं, पण 50वा वाढदिवस ही काही साधी गोष्ट नाही आहे. आपली काकू आज अधिकृतपणे 50 वर्षाची झाली आहे. पण तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो, तिची एनर्जी पाहून कोणी म्हणेल का की काकू 50 वर्षाची झाली आहे? नाही. ती दिसायला 25 वर्षाचीच दिसते आणि उरलेला 25 वर्ष हा तिचा फक्त अनुभवच आहे. आजचा हा कार्यक्रम एकदम कॅज्युअल, घरगुती आणि धमाकेदार असणार आहे. सर्वांनी मस्त रिलॅक्स व्हा, डान्स करा, हसा आणि जेवणाचा आस्वाद नक्की घ्या. काकूची एंट्री एकदम ग्रँड झाली पाहिजे, त्यामुळे सर्वजण टाळ्याच्या गजरात काकूंचा पण आता स्वागत करूया. असू दे कुठं आहे?
ही आहे नंबर 1 आणि ऑल इन वन. मनाने एकदम गोड, दयाळू, दिलदार आणि प्रेमळ. ऍडव्हेंचर करायला मात्र तिचं मन नेहमीच चपळ. काही गाई जगणारी सुपर फास्ट स्पीड क्वीन. तिच्याशिवाय घराची एक गाडी हलत नाही. अशी ही आपली लाडकी कल्पना काकू, तिचा आज वाढदिवस खास. अशी ही आपली लाडकी कल्पना काकू, तिचा आज वाढदिवस खास. तिच्या या भन्नाट आणि गोड रुबाबाने जिंकला आपल्या सर्वांचा विश्वास. यासाठी मी स्टेजवर उदय काका, वर्धन दादा, सायली वहिनी आणि श्री दादा यांना आमंत्रित करते. पटकन सांगायचं. लवकर फास्ट उत्तर द्यायचं. सुरुवात आपण एकदम सोप्या प्रश्नाने करूया. काकूचा फेवरेट सॉन्ग कोणता? बरोबर आहे काय? सेकंड, घरात एखादी वस्तू सापडत नसेल तर काकूचा सगळ्यात पहिला डायलॉग कोणता? काय जे एका ठिकाणी ठेवतच नाही सर. सगळ्यांनी बोलायला ऐकायचं आपण. काकूला खायला काय आवडतं? भेळ भेळ भेळ. हा, हे बरोबर आहे. हे सगळं बरोबर आहे. भेळ खातात. थर्ड, काकूचे ड्रीम डेस्टिनेशन किंवा फेवरेट प्लेस कोणता? सगळं भारतभर फिरणे, आउट ऑफ इंडिया झाले. एकच. ड्रीम डेस्टिनेशन लडाख. ओके. हे सगळे जे पटेल आहे जेव्हा खूप राग येतो तेव्हा तिला शांत करण्याचा सगळ्यात सोपा उपाय कोणता? भगवानला सॉरी म्हणायला लावणे. माझं चुकलं हे म्हणणार नाही. बरोबर आहे ना? हे बरोबर आहे काय? काय आहे? काय अजून नाही वाटतं. नसलं तर बोला, नसलं तर काय ते सांग. हा, तुम्ही सांग काय सांग. काय बोलायचं? बरोबर आहे. उत्तर असं दिले की आता आणि गुणगुणता. त्या कुठल्या गुणगुणत नाही. मी लावते ती. साहेबा 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 साहेबा. मेंबर आहे त्याला ऍडव्हर्टाईज करू ऍडव्हर्टाईज. ठीक आहे, या गेमचा विनर आहे वर्धन दादा. त्याला काय आहे? खरी मज्जा आणि गुप्त स्फोट होणार आहेत. खेळचं नाव आहे जावा जावांची जुगलबंदी. घरात भाऊ भाऊ एकत्र आले ते सर्वजण शांत बसते, पण जावा जावा एकत्र आल्या त्यांच्या गप्पांचा खंडतर रंगतो. हे थांबायचं काय? ऐकत पाहिजे काय काय. यासाठी मी कल्पनाच्या सर्व धाकट्यावर थोरल्या जावांना स्टेजवर बोलला. आज काका यांचं खरं गुपित स्फोट होणार आहे म्हणताना तुम्हाला हाच बोलवलं सगळं. आमच्याबद्दल काय सांगायचं तेवढं सांगा. काकू कशा प्रकारे सगळं मॅनेज करतात? त्यांचा असा कोणता अनुभव जो तुमचा कायम लक्षात राहील? म्हणजे तिला असं म्हणायचंय की आपण घरात एखादा कार्यक्रम केला किंवा काय केला त्यावेळी आईंची हे काम करण्याची गती कशी आहे? बुलेट ट्रेन सारखं असते. ती मेन स्टेज वरती कधीच नसते. पाठीमाग राहून सगळं काम आवरायचं तिचं हे असते मेन हेतू. बरोबर आहे तृप्ती सांगितलेलं. तर ती खरंच सगळ्यांचं म्हणजे पूर्ण काम कडेला लावते, कुठलं पण असू दे मागे राहून सगळं पूर्ण करते. तिला स्टेजची कधी अपेक्षा नसते. पहिल्यांदा ती स्टेजवर असं बसले असं मला वाटतं.
तुम्ही जावा खूप ट्रिप केलाय, त्यामध्ये ट्रिप मधील काकूंचा असा कोणता भन्नाट किस्सा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, जो गुपित आहे आम्हाला कुणालाच माहित नाही. तुला आहे की नाही एकही पॉइंट कुठं काय बघायला गेली की नाही एकही पॉइंट काय चुकायचं नसते, सगळं तिला बघायचं असते. आणि पाणी बघितलं की नाही तिला काय होतंय कुणाला एवढं हरकून जाते की नाही. कुणाला काय बघत नाही, ती पहिला तिथं उतरलेलं असते. ट्रिप मध्ये सुद्धा ती भरपूर एन्जॉय करते, कोणत्याही ट्रिप खूप एन्जॉय करतात. त्यांच्यामुळे बाकीच्यांना कोणते पण उदयांना नसलं तरी पण तिची एन्जॉयमेंटमुळे बाकी सगळ्यांनाही खूप आनंद मिळतो. उदयांना असलं म्हणजे सगळ्यात हॅलो, पहिलं मला वाटत होतं नुसतं कल्पना दीदी कामच करतात काय, समजलं एन्जॉय पण करतात आमच्यासारखं सगळं घेतात, एन्जॉय पण करतात, छान वाटते सगळं. कल्पना काकू जेव्हा लग्नानंतर पहिल्यांदा या घरात आल्या तेव्हा त्यांची पहिली इम्प्रेशन कशी होती तुमच्यासाठी? ती आधीपासून प्रेमळच आहे, मनमिळाऊ आहे आणि कामात तर एकदम फास्ट आहे. ते आहे आधीपासून आहे तेच आहे अजून. आवाज कमी आणि काम जास्त एवढं भरपूर असतं. आज कल्पना काकू 50 वर्षाच्या झाल्या आहेत, तर धाकट्या आणि मोठ्या जाऊबाई म्हणून त्यांना तुम्हाला पुढच्या 50 वर्षासाठी काय सल्ला द्यायचा आहे? शुभेच्छा तर खूपच आहे, पण 50 नंतर तब्येतीची काळजी घेणे ही तेवढंच महत्वाचं आहे. हा एक मुलाचा सल्ला मी त्यांना देईन. आतापर्यंत ती सगळ्यांसाठी भरपूर केलेलं आहे. स्वतःसाठी वेळ दे मन, तिला काय स्वतःसाठी पाहिजे ते सगळं कर मन, आणि मुलांच्याकडनं हे अपेक्षा आहे की तिला काय पाहिजे ते सगळं द्या म्हणून. हॅलो, कल्पना स्वभाव खूपच प्रेमळ, मायाळू आणि एवढे खूपच कष्ट केलेले आहेत तिने. आता तिने खूप म्हणजे सुखाचं त्यांच्या अपेक्षा आहे आम्हाला. त्यांनी कष्ट केले तसं फळ पण मिळत चाललंय, तशी सून पण मिळाले, पोरं पण मिळाले. असंच दुसरी पण सून मिळू दे, त्यांची सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे अशी शुभेच्छा. वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. असं पूर्ण तुमची सगळी इच्छा पूर्ण होऊ दे असं वाटतं. माझी शुभेच्छा. तर जशी एनर्जी आहे तसं पुढचे 50 वर्ष अशीच एनर्जी राहू दे. कल्पनाच्या कल्पनेच्या सगळ्या इच्छा उदयाला येऊ दे. हे करत जगू दे, हेच इच्छा. ह्याच्यावरनं सिद्ध झाले की जावाजावाचं नातं नुसतं नात्यापुरतं नसतं, ते एक स्ट्रॉंग टीम आणि एक युनिट आहे. मोठ्या आजी, सुमनाजी या मी सांगते तुम्हाला बोल. सरलाजी, मोठ्या आजी, नंदाजी, पुष्पाजी, या आका या. ही आमच्या आई बरोबर कायम आहेत, पण आज फुलं उधळून गाला की डान्स करा की पण आईंच्यासाठी फुलं उधळून त्यांच्या डोक्यावर तुम्ही त्यांना आशीर्वाद आणि पुढच्यासाठी द्यावा, शुभेच्छा द्या.
तुमचा आशीर्वाद प्रेम असं सुनांच्यावर सप्टेंबर काका तुम्ही तुमच्यासाठी पण एक गेम आहे, सर्वजण तिथं गोल करून एक थांबा. इथं काय तर गेम होणार आहे आमच्या सर्व लोकांच्या मध्ये. तर आता बघूया काय घेणार आहे मंदीने, काय गेम काय घेणार. हो, युट्यूबवर येणार आहे बघा. आणि त्याच्यामध्ये होम स्टेप्स जे असतील ऍटलीस्ट तेवढं तरी तुम्ही कराल असं expect. आउट ऑफ सिलेबस जे काय असेल ते तुम्हाला जर फॅमिलियर असेल तर करा. हा 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 चालेल. डान्स तर करायचंच आहे, फक्त होम स्टेप तर करायचेच कंपल्सरी. ओके. दाबून असते ते प्रकार खूपच करायचं. आपण टोचते रे. हा हे गोल गोल फिरवायचे. हा गोल गोल फिरा. नाही ते काढणार नाही कोणाला. आणि माझं म्हणजे लग्न झाल्यापासून जर तसं जर पाहायला गेलं, आजचा माझा प्रवास जर बघितलं तर कल्पनामुळे मी आज इथपर्यंत आहे. हे सगळं श्रेय दिला जातो. मी आजपर्यंत म्हणजे वैयक्तिक सांगतो, मी कुठलंही म्हणजे स्वतःला म्हणजे काय म्हणतात की रिस्क म्हणजे स्वतःचे काय आहे ते मी काही घेतलेलं नाही. सगळं काय ते कल्पनाच करतो. जबाबदारी येस येस आय लाईक इट. असं काय म्हणू शकत. जबाबदारी जे पूर्ण आहे ना ती ही आहे, म्हणून मी आज इथपर्यंत आहे. आणि नसलं म्हणजे कसं आहे की कल्पनाची साथ मला म्हणजे भरपूर मिळाल्या आणि इथून पुढे सुद्धा ती आहे, ती देणारच आहे आणि ती होणारच आहे. आणि खरोखरच माझी कल्पना ही माझी कल्पनाच आहे. ऍक्टिंग ऍक्टिंग फेमस डायलॉग आणि ऍक्टिंग. नाही कारण मला प्रेमाने ती साहेबाच म्हणते. हा साहेबाशिवाय हात आजपर्यंत मारले नाही. आणि हे रागा नसलं तर सुद्धा साहेबा कुठल्या उदयला जास्त आहे. म्हणजे ती जर मजेत असली एकदम तर फार आनंदी असते एकदम. माझा साहेबा आज एकदम म्हणजे खुशी आहे असं वाटतं एकदम. मी एकदम खुश असते एकदम. आणि जर चिडली तर काय मी सांगतो घाली कमणार असतो. काय असं एवढं चिडत नाही माझ्यावर. खरंच चांगली श्री वर्धन आणि उदय ठिकाणी ऐकावं त्यांच्याकडे माझी एकच अपेक्षा आहे की मी पहिल्यापासून दोन्ही मुलांना निंबवले की तुम्ही दोन्ही एकत्र राहायचं. आणि त्यात म्हणजे सायलीची साथ मोठी आहे
माझ्या जावांची पण जात मोठी आहे, माझ्या सासवांची पण जात त्याला मोठी आहे. आणि मी जशी अपेक्षा केलतो तसं ती आहे. कारण ती एकत्र कुटुंब कसं राहावं त्याच्यासाठी म्हणजे ह्या 2 वर्षात तर तिच्याकडनं मी भरपूर म्हणजे अनुभवलंय की बाबा हा नाही हिला एक आहे की माझ्या दोन्ही मुलांनी एकत्र कुटुंबात राहावं, एकत्रच राहावं. कारण एक मुठीत जेवढी ताकद असते तेवढी सुट्ट झाल्यानंतर नसते. आणि तसंच खेळत मला अपेक्षा पण नव्हती कुठल्या गोष्टीची, एवढा मोठा माझा वाढदिवस करतील किंवा हे करतील. की आयुष्य माझं शेवट आताची 50 वर्ष जशी हसत खेळत माझ्या जावाच्या सासवांच्या जसं गेलंय तसं पुढचं पण माझं आयुष्य ह्या दोन्ही मुलांच्या जावांच्या ह्या सगळ्या फॅमिली जशी एकत्र त्यांना फार आवडतं की सगळं आपलं कुटुंब आपली 11 भावं एकत्र राहावीत, एकत्र असावीत. जी अपेक्षा असते ती खरोखर म्हणजे त्यांना अर्गेला पहिल्यापासून यायचं होतं. खरं पोरांच्या शिक्षणामुळे मी म्हणजे हे करत नव्हतं. खरं ती इच्छा पण स्त्रीनं पूर्ण केला. आणि इथलं पुढं पण माझं शेवटच्या श्वासापर्यंतच असंच एकत्र राहून द्या एवढी माझी इच्छा. म्हणणं खरं करतोय मला पण स्वीकार आहे हाय म्हणजे हो बाबा मला हा तू जे म्हणतेस पहिल्यांदा नाही म्हणतात. खरं त्यावेळी जी समजावून सांगेल की बाबा असं नाही असं म्हटलं की तिने लगेच हा स्वीकार म्हणजे एक्सेप्ट करतात. हा हे बरोबर आहे तुझं. पहिल्यांदा आलेला असतं राग त्यांना ते निवळतंय आणि हे होतंय म्हणजे तिने आता हे झालं. खरं बाबांची अपेक्षा होती की त्यांनी ज्यावेळीपासून इथे राहायला आले तर त्यांना एक गेट टुगेदर आपल्या वडगावांच्यासाठी सगळ्यांना एकत्र आणून करायचं होतं. खरं मला निमित्त मिळालं झालं कोणत्या गोष्टीसाठी. त्यांनी खूप वेळा सागर काकांना पण बोलले, अमोल काकांच्या समोर पण बोलले की आपण करायला पाहिजे. खरं आज एक हे निमित्त मिळालंय वाढदिवसाचं आणि आपण एकत्र यायचं. आणि हा त्रास झालेला आहे पण ह्याच्या पुढे पण आपण करूया. काकूचे गोड शब्द ऐकून वातावरण एकदम इमोशनल झालंय. पण आपल्याला रडायचं नाहीये, हसायचं आणि डान्स करायचंय. काकू तुमच्यासाठी एक घरच्या गँगने एक गुपचूप सरप्राईज डान्स बसवलाय. त्यामुळे आपण डान्सर्स एका टाळ्यात काय डान्स करला ये जरा चांगला हटके मध्ये डान्स व्हायला पाहिजे आपल्या कल्पूसाठी. हा इतके हट पाहिजे. बघा 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 मी डान्स करतो की मग आलोच की निश्चय. कसं काय डान्स करायला मी जातो.
हे आहे काय? हा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. बार दिन ये आए. जब कोई मुश्किल पड़ जाए तुम देना साथ मेरा वो हम बस कोई है न कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा तुम देना साथ मेरा वो हम आमच्या पोरांची लग्न आम्ही उद्या पण आयुष्यात इन्स्पिरेशन आहेतच, पण एक आईची इच्छा होती आज त्यांचे भाऊ म्हणून त्यांनी अमोल काकांना मानलेला आहे. म्हणजे त्यांनी मानतात हे शब्द चुकीचं आहे, पण आईची पण इच्छा आहे की त्यांनी पण त्यांचा पण 50वा परवाच पूर्ण झालेला आहे अमोल काकांचा. तर अमोल काकांनी पण केक कटिंगला यावं अशी इच्छा आहे आमची. पद्मश्री काका असं दे ए टाका स्वागतम स्वागतम. आणि साखर पण येते. थांब थांब थांब. अमोलचा पण 50वा वाढदिवस झालेला आहे. वाव हाय हाय. वाव
छान छान. मी सांगू शकते सायली सायली आता कार्यक्रम पूर्ण झालेला आहे तर सगळे जेवून घ्यायला लागले. जेवण करून झाले की सगळे जातील आता आपापल्या घरी. सो कार्यक्रम संपलेला आहे. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. सो काहीच आता काकींचा वाढदिवस झालेला आहे आणि एकदम खूप मजा गेली. सगळेजण एकत्र आज भेटलो, जमा झालो. पूर्ण वडगाव फॅमिली एकत्र आली. खूप सारे गेम्स खेळले, परत खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज केल्या, डान्स केला, परत सगळ्यांशी भेटणं झालं, बोलणं झालं. आणि काकींना पुढच्या आयुष्यात वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आज तसं मी 2 ब्लॉग शूट केलेत. हा एक ब्लॉग आहे आणि एंगेजमेंटचा एक ब्लॉग आहे. तर पहिला हा ब्लॉग येणार आहे आणि ह्याच्यानंतर तो ब्लॉग येईल. सो असंच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग बघत राहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.